नमस्कार मित्रांनो, इयत्ता 7वीच्या वर्गात मराठीच्या तासाला तुमचे पुन्हा एकदा स्वागत. मुलांनो, काल आपण शब्दयोगी अव्यय तसंच टपटप पडती ही फर्स्ट सेमिस्टरला असलेली ही जी कविता आहे आणि व्याकरण प्रकार आपण काल बघितलेला आहे, ह्याच्या अगोदर बघितलेला आहे. आज आपल्याला पाठ 7वा आजारी पडण्याचे प्रयोग हा जो लेसन आहे, लेखक आहेत द म मिराजदार. ह्या द म मिराजदार ह्यांचा हा जो पाठ आहे तो आज आपल्याला इथे बघायचा आहे. आजारी पडण्याचे प्रयोग म्हणजे काय? एक्सपेरिमेंट. जे आपल्याला आपल्याजवळ नसतं त्या गोष्टीवर आपण काय करत असतो? प्रयोग करत असतो आणि त्याच्यातून काहीतरी नवीनच शिकायला आपल्याला मिळत असतं, बरोबर की नाही? आणि अशाच प्रकारचे प्रयोग आपल्याला या पाठामध्ये बघायचे आहेत. तर या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण या पाठाची प्रस्तावना थोडक्यात पाहूया. बघा मुलांनो, आजारी पडले म्हणजे हा माणूस कुठे जातो? डॉक्टरकडे जातो, बरोबर की नाही? मग डॉक्टरकडे गेल्यानंतर दवाखाना आला, बरोबर? दवाखान्यात गेल्यानंतर ती मोठीच्या मोठी रांग आली. त्यानंतर डॉक्टरकडे जायची जी भीती असते ती माणसांच्या मनामध्ये असते, बरोबर? या चित्रामध्ये मी तुम्हाला दवाखान्यात रुग्ण डॉक्टरची वाट पाहताना दिसत आहेत, बरोबर की नाही? आणि डॉक्टर मग खूप वेळ वाट बघितल्यानंतर मग डॉक्टर येतात आणि मग अशा प्रकारे एक अशा प्रकारे पेशंट घेत असतात. पेशंट म्हणजेच काय? रुग्ण. आणि डॉक्टर ज्याला मराठीमध्ये तुम्ही काय म्हणता? वैद्य. आणि अशा प्रकारे हे जे आहेत ते वाट पाहत आहेत की डॉक्टर कधी येतील. त्यानंतरचं दुसरं चित्र आहे बघा. डॉक्टर आलेले आहेत आणि डॉक्टरांनी दवाखान्यात रुग्णांची पाहणी करायला सुरुवात केलेली आहे. त्यांची ते काळजी कशी घेतात हे दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य असतं त्याच्यातूनच पेशंट अर्धा बरा होत असतो. आणि अशा प्रकारे डॉक्टर पेशंटला दिलासा सुद्धा देत असतात. त्यानंतर आपण बघूया की बघा, आजारी माणसांची सेवा. सर्वात महत्वाचं म्हणजे काय? आजारी माणसांची जी सेवा आहे ती अतिशय महत्वाची असते. त्यांना आपण जे प्रेम देतो, त्यांच्याशी जे आपण हसून त्यांची जी सेवा करतो किंवा त्यांची जी कामं करतो, त्याच्याने तो पेशंट त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि तो आपला आजार विसरून जातो. बघा, या ठिकाणी आजारी असल्यानंतर बघा कसं माणसाचे कशा प्रकारचे लाड पुरवले जातात. बघा की त्याला जे हवं आहे ते घरातली माणसं त्याला पुरवतात किंवा देण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी सुद्धा आपण दोन चित्रामध्ये बघतोय की ह्या आजारी पेशंटला फळांचा तसंच वेगवेगळ्या प्रकारचे शिरा किंवा काजू, बर्फी, पेढे, खडीसाखर अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना आजारपणाला जे त्यांना फायदेशीर असतात अशा प्रकारचे पदार्थ त्यांना करून खायला घातले जातात की जेणेकरून त्यांचा आजार पूर्ण बरा व्हावा. अशा प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आजारी माणसांची सेवा केली जाते. त्यांच्याशी हसून गोष्टी केल्या जातात तर तो पेशंट लवकर बरा होतो. त्यानंतर बघा, दवाखान्यात उपयोगात येणारी साधनं. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पहिलं तर आपल्याला भीती वाटते ती म्हणजे इंजेक्शन ह्या गोष्टीची. आणि कारण हे टोचतं आणि तो आधीच ते किती टोचेल ह्याचा विचार करूनच पेशंट आधी घाबरलेला असतो. त्यानंतर डॉक्टर तपासात उपयोग आपल्याला जे तपासतात त्याला स्टेटस्कोप असं म्हणतात. त्यानंतर औषधं जे आहेत, जी बाटल्या आहेत किंवा टॅबलेट्स आहेत ते अशा प्रकारे दिल्या जातात. अशा प्रकारे या ठिकाणी मी तुम्हाला दवाखान्याचं थोडक्यात दवाखाना या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, हॉस्पिटल मध्ये आपण पेशंट जेव्हा ठेवतो तेव्हा त्याला आपल्या प्रेमाची सुद्धा गरज असते, तसंच औषधाची सुद्धा गरज असते. आता या ठिकाणी हे सगळं बघितल्यानंतर आजारी माणसांची कशी सेवा होते, डॉक्टर कसं त्यांच्याशी ट्रीट करतात किंवा कसे त्यांच्याशी वागतात, ह्या सगळ्या गोष्टी बघून आपल्या पाठात जो मुलगा आहे त्याला सुद्धा असं वाटतं की आपण सुद्धा कधीतरी आजारी पडावं आणि अशा प्रकारे सगळ्यांकडून आपली सेवा करून घ्यावी. आणि म्हणून हा मुलगा एक दिवशी जेव्हा तो आई, दादा, ताई ह्या सगळ्यांची औषधं आणायला म्हणून म्हणजे फॅमिली डॉक्टरांकडे जातो,
त्यावेळी त्याला असं वाटतं की अरे, आपल्या घरामध्ये सगळ्याच लोकांची औषधाच्या बाटल्या आहेत. मुलगा लहान आहे त्याच्यामुळे त्याला कल्पना नाहीये की आजारी माणसाला किती त्रास सहन करावा लागतो. पण त्याला फक्त आतला जो त्याचा आजार आहे तो दिसत नाहीये. पण त्याची जी वर सेवा होते, त्याला जे चांगलं चांगलं खायला मिळतं, ह्या सगळ्या गोष्टी पाहून त्याला असं वाटतं की आपण सुद्धा कधीतरी आजारी पडावं आणि या सगळ्यांकडून आपली सेवा करून घ्यावी. कारण तो बघतो की ताईला कधी बरं नसलं, तिचे हातपाय दुखतात, मग ताई शाळेत जात नाही, कॉलेजला जात नाही. दादाचं अंग दुखते, मग दादा जात नाही. आईलाही कधी कधी त्रास होतो, बाबांचाही नेहमी पडसं होतं, खोकला येतो. असे साधे साधे आजार होत असतात. पण ह्या मुलाची इम्युनिटी पॉवर चांगली असल्यामुळे त्याला कधी आजार काय आहे हे त्याला कधी कळलेलंच नाहीये. त्यामुळे त्याला असं वाटतं की मला सुद्धा काहीतरी छोटासा आजार व्हायला पाहिजे किंवा एखादा मोठा आजार जरी झाला तरी चालेल, पण मला घरी बसून सगळ्यांची मजा बघायची आहे. आणि म्हणून तो एक दिवशी चांगला असताना सुद्धा जेव्हा घरातल्या माणसांची औषधं आणायला फॅमिली डॉक्टरकडे जातो, त्यावेळी तो दवाखान्यात जातो आणि बघतो की सगळे पेशंट एका बेंचवर बसलेले आहेत, एका बाकड्यावर बसलेले आहेत आणि सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे वाटत होते. एकामागोमाग एक पेशंट चाललेला आहे आणि त्यानंतर ह्या मुलाला असं वाटते की आतमध्ये काय आहे त्याला माहिती नसते. मग त्याला असं वाटतं की कधी एकदाचा माझा नंबर येतो आणि मला सुद्धा डॉक्टर काहीतरी आजार सांगतील आणि माझ्या नावाची एक औषधाची बाटली मी माझ्या घरात घेऊन जाईन. लहान मुलांना असं खूप वाटतं की जे मोठ्या माणसांचं आहे ते आपल्यालाही मिळायला पाहिजे, कारण मोठ्या माणसांच्या गोष्टी हँडल करण्यात, वापरण्यात त्यांना एक वेगळीच मजा वाटते की आपण सुद्धा काही मोठे झाल्यासारखं त्यांना वाटत असतं. आता हा मुलगा जेव्हा दवाखान्यात जातो तेव्हा डॉक्टर बघतात की बाबा हा पेशंटच आहे, रुग्णच आहे, याला काहीतरी आजार आहे, म्हणून ते त्याला बेंचवर किंवा त्या बेडवर झोपवतात. बेडवर झोपवल्यानंतर त्या मुलाला खूप आनंद होतो की आता मला डॉक्टर तपासणार आणि काहीतरी आजार सांगणार आणि मला औषधं देणार किंवा एखादं इंजेक्शन तरी देणार. डॉक्टरांनी त्याला उलट सुलट झोपवलं आणि त्यानंतर जी मजा झालेली आहे, त्याची जी फजिती झालेली आहे, ती या पाठात आजारी पडण्याचे प्रयोग ह्या पाठात त्यांनी सांगितलेली आहे. बघा, या ठिकाणी मुलगा आजार व्हावा म्हणून डॉक्टरकडे गेलेला आहे. नॉर्मली आपण डॉक्टरकडे कशासाठी जातो, तर आजार बरा होण्यासाठी, झालेला आजार बरा होण्यासाठी आपण डॉक्टरकडे जातो. पण ह्या मुलाला काहीही आजार नसताना फक्त आपल्या नावाची एखादी औषधाची बाटली मिळावी ह्या उद्देशाने किंवा आई वडिलांकडून आपली सेवा व्हावी, ताई दादांकडून आपली सेवा व्हावी आणि आपल्यालाही त्यांच्यासारखं चांगलं चांगलं खायला मिळावं, ह्या उद्देशाने जेव्हा तो डॉक्टरकडे जातो, डॉक्टर जेव्हा त्याला तपासतात आणि त्याची जी फजिती होते ती या पाठात गमतीदार रीतीने द म मिरासदार यांनी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. द म मिरासदार यांचे अनेक विनोदी साहित्य जे आहे किंवा विनोदी निबंध जे आहेत ते प्रसिद्ध आहेत. जसं की प्रसिद्ध लेखक, कथाकथनकार तर आहेतच, गप्पा गोष्टी, गप्पांगण, गाणारा मुलूक, गुदगुल्या, जावाई बापूंच्या गोष्टी, ताजवा, भूताचा जन्म, माझ्या बापाची पेंड, मिरासदारी इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध, तसंच नावेतील 3 प्रवासी हा अनुवाद, तसेच अंगत पंगत, बँडबाजा हे विनोदी निबंधही प्रसिद्ध आहेत. आणि हा पाठ सुद्धा एक विनोदी पाठच आहे, जो वाचता वाचता आणि समजून घेता घेता तुम्हालाही गुदगुल्या होतील आणि तुम्हालाही खूप हसायला येईल आणि अतिशय एन्जॉय करून आपण हा पाठ शिकणार आहोत. आता बघा, मुलांचे आजारपणाबाबतचे विचार व त्याने दवाखान्यातील वागणे याचे मार्मिक विनोदी वर्णन लेखकाने प्रस्तुत पाठात केलेले आहे. लेखकाने या ठिकाणी
मुलाच्या विनोद जो झालेला आहे मुलाच्या बाबतीत तो या ठिकाणी अतिशय मार्मिकपणे विनोदीरित्या वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा प्रकारे लहान मुलांच्या वागण्यातला हा जो त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलेलं आहे ते त्यांनी या ठिकाणी आपल्याला या पाठात सांगितलेलं आहे. मुलांनो, उद्या आपण या पाठाला सुरुवात करणार आहोत. आज मी तुम्हाला प्रस्तावनेसाठी या ठिकाणी मी आज तुम्हाला दवाखान्यात घेऊन आली होती. का तर तुम्हाला दवाखान्यामध्ये तुम्हीही दवाखान्यात जाता, औषधं घेता, पण तुम्ही आजारी असता तेव्हा जाता. हा मुलगा आजारी नसताना दवाखान्यात गेलेला आहे आणि त्याची फजिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला डॉक्टर आजारी माणसांची सेवा कशी करावी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तसंच आपण या ठिकाणी दवाखान्यात उपयोगात येणारी साधनं वेगवेगळ्या प्रकारची आहेत ती तुम्हाला दाखवलेली आहेत. उद्या आपण या पाठाला सुरुवात करणार आहोत. तूर्तास आपण इथेच थांबूया कारण आपली वेळ झालेली आहे. ओरल साठी तुम्हाला टपटप पडती अंगावरती आणि शब्दांचं घर ह्या दोन्हीपैकी एक कविता करायची आहे. आणि आजारी पडण्याचे प्रयोग हा जो लेसन आहे तो आपल्याला रीडिंग साठी घ्यायचा आहे. त्याच्यामुळे उद्या आपण ह्या पाठाला रीडिंग बरोबर एक्सप्लेनेशन जे आहे, स्पष्टीकरण जे आहे ते उद्या आपण घेणार आहोत. तूर्तास आपण आज इथेच थांबूया. उद्या भेटू आजारी पडण्याचे प्रयोग या पाठाला घेऊन. धन्यवाद.